ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची, ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता, इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया राणीच्या पुतळ्याच्या गोष्टीचा चौथा भाग. 1872 साली राणीचा पुतळा मेयो रोड म्हणजे आत्ताचा कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग आणि एस्प्लेनेड रोड म्हणजेच आत्ताचा MG रोड किंवा महात्मा गांधी मार्ग ह्याच्या जंक्शनवर बसवला गेल्यानंतरच्या 3 वर्षांनी राणीचा मुलगा 7व्या एडवर्डने भारताला भेट दिली होती. त्याच्या भेटीच्या स्मरणार्थ 1879 साली त्याचं अश्वारूढ शिल्प राणीच्या पुतळ्यापासून दक्षिणेला असलेल्या आजच्या जहांगीर आर्ट गॅलरी समोरच्या चौकात स्थानापन्न केलं गेलं. राणीचे यजमान दिवंगत प्रिन्स अल्बर्ट ह्यांचा संगमरवरी पुतळा भायखळ्याच्या म्युझियममध्ये होता. आई, वडील आणि मुलगा अशा तिघांचेही पूर्णाकृती पुतळे मुंबईत असल्यामुळे जणू राणीचं कुटुंबच त्या काही मुंबईत अवतरल्याचा भास होत होता. राणी आणि तिच्या यजमानांचा पुतळा पांढऱ्या शुभ्र संगमरवराचा, तर त्यांचा मुलगा एडवर्डचा पुतळा मात्र काळसर रंगाच्या ब्रॉन्झमध्ये. राणी गोरी, तिचा नवरा गोरा, मग त्यांचा मुलगा काळा कसा, अशी टिपिकल भारतीय शंका बघणाऱ्यांच्या मनात जागृत झाली होती की काय हे समजायला काही मार्ग नाही. पण 7व्या एडवर्डचा हा पुतळा पुढे काळा घोडा म्हणून प्रसिद्ध पावला, त्यामागे हे तर कारण नसावं. 1947 मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर देशभरात ब्रिटिशांचे पुतळे हलवावेत अशी मागणी जोर धरू लागली होती. काही ठिकाणी तर पुतळ्यांची विटंबनाही झाली होती. पण मुंबईत मात्र तशी कोणतीही घटना घडली नव्हती. 1955 ते 1960च्या दरम्यान झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही मुंबईतले सगळे पुतळे सुरक्षित राहिले होते. पुढे जुलै 1965 पर्यंत मुंबईतल्या इतर पुतळ्यांप्रमाणेच राणीचा पुतळाही फोर्ट परिसरातच मुंबईकरांना दर्शन देत उभा होता. फक्त पुतळ्याच्या चौथऱ्याच्या चहूबाजूंनी लोखंडी साखळदंड लावून पुतळ्यापर्यंत सहजासहजी कुणालाही पोहोचता येऊ नये याची खबरदारी घेण्यात आली होती. दिनांक 11 ऑगस्ट 1965च्या सकाळी मुंबईत एकच गोंधळ उडाला. मुंबईतल्या काही ब्रिटिश पुतळ्यांची आदल्या रात्री काही अज्ञात इसमांनी मोडतोड केल्याच्या घटनेला त्या दिवशीच्या मुंबईतल्या सगळ्या प्रमुख वृत्तपत्रांमधून ठळक प्रसिद्धी देण्यात आली होती. मुंबई शहरातले 5 ब्रिटिश पुतळे विद्रूप करण्यात आले होते. काही वेळातच ही बातमी मुंबईत चर्चेचा विषय होऊन बसली. मुंबईचं देशविदेशातलं स्थान लक्षात घेता ही घटना संवेदनशील होती. त्यामुळे मोठे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. मुंबई पोलिसांनी तातडीनं कारवाई सुरू केली. ज्या अज्ञात व्यक्तींनी हे कृत्य केलं त्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त A.G. राजाध्यक्ष यांनी दिले. पुढचे 2-3 दिवस तपास सुरू राहिला, पण पोलिसांना पुतळ्यांची विटंबना करणाऱ्या व्यक्ती काही सापडल्या नाहीत. अशीच घटना इतर पुतळ्यांच्या बाबतीत घडू नये याची खबरदारी म्हणून मुंबईतल्या इतर ब्रिटिश पुतळ्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं. याच दरम्यान संयुक्त समाजवादी पक्षाच्या झोपडी संघाचे अध्यक्ष जॉर्ज फर्नांडिस यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहून जर काळा घोडा पुतळा दिनांक 15 ऑगस्ट
1965च्या स्वातंत्र्य दिनापूर्वी सरकारनं त्याच्या जागेवरून हटवला नाही, तर झोपडी संघ पुढाकार घेऊन तो पुतळा स्वतः हलवेल आणि तसं करताना जर पुतळ्याची काही मोडतोड झाली तर त्याची जबाबदारी सरकारची असेल असा इशारा दिला. त्याशिवाय जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबईतल्या ब्रिटिश उच्चायुक्तांनाही पत्र लिहून ब्रिटिश पुतळ्याचं जतन करण्याची उत्तम जागा म्हणजे म्युझियम असून त्यांची नासधूस होण्यापासून वाचवण्यासाठी ते 15 ऑगस्ट 1965 पूर्वी म्युझियममध्ये हलवावेत अशी विनंती त्यांनी भारत सरकारला करावी असंही सुचवलं. जॉर्ज फर्नांडिस यांचा इशारा सरकारनं गांभीर्यानं घेतला. दिनांक 14 ऑगस्ट 1965च्या रात्री 11:15च्या सुमारास काळा घोड्याचा पुतळा त्याच्या चबुतऱ्यावरून हलवून तो राणीच्या बागेत नेण्यात आला. या पुतळ्याबरोबरच फोर्टमधले इतरही काही पुतळे म्युझियममध्ये हलवण्यात आले. त्यात राणीचाही पुतळा होताच. मुळात ज्या ठिकाणी बसवण्यासाठी हा पुतळा घडवण्यात आला होता त्याच ठिकाणी तो जवळपास 100 वर्षांनी अंगावर जखमा झेलत पोचला. माणसाप्रमाणे पुतळ्यांनाही दैवगतीला तोंड द्यावं लागतं की काय, अशी शंका या पुतळ्याची कहाणी ऐकल्यावर येते. फोर्ट मधला हा पुतळा हलवण्यात आल्यावर त्या जागी MTNL ची इमारत आणि तिच्या मागे टाटा टेलिकम्युनिकेशन्सची उंच टॉवरधारी इमारत उभी राहिली. टाटा टेलिकम्युनिकेशन्स म्हणजेच पूर्वाश्रमीचं BSNLचं म्हणजेच विदेश संचार निगम लिमिटेडचं कार्यालय. राणीचा पुतळा ज्या मेयो रोड आणि एस्प्लनेड रोडच्या जंक्शनवर बसवला होता त्या भव्य चौकाचं नामकरण आता वीर चापेकर बंधू चौक असं करण्यात आलंय. या चौकाच्या एका बाजूला अलेक्झांड्रा गर्ल्स स्कूल आहे तर दुसऱ्या बाजूला बॉम्बे जिमखाना. सध्या तारायंत्र बंद झालं असलं तरी इमारतीचं CTO म्हणजेच सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस हे नाव आणि ती इमारत अजूनही आहे. अगदी हुतात्मा चौकातच आहे. ज्या व्हिक्टोरिया गार्डन अँड म्युझियम मध्ये बसवण्यासाठी हा पुतळा घडवण्यात आला होता त्या व्हिक्टोरिया गार्डनचं नामकरण पुढे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय असं करण्यात आलं. तर म्युझियमचं नाव भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालय असं करण्यात आलं. राणीच्या पुतळ्यावर असलेलं ते देखणं संगमरवरी मखर पुतळा हलवते वेळी सुप्रसिद्ध रेमंड कंपनीचे मालक सिंघानिया यांनी विकत घेतलं होतं. त्यांनी ते मखर आधी त्यांच्या जुहू इथल्या बंगल्याच्या लॉनवर आणि नंतर आपल्या JK हाऊस या ब्रिज कँडी इथल्या गगनचुंबी इमारतीच्या दर्शनी भागावर बसवलेलं आहे. त्या भागातून येता जाता हे मखर अगदी सहज नजरेस पडतं. काय ऐकली कधी तुम्ही ही कथा 7 बेटांची. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकला राणीच्या पुतळ्याच्या गोष्टीचा चौथा आणि शेवटचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणा ज्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. ही कहाणी अज्ञात